नमस्कार सर्वांना. तर आज इथं मी मँगो फ्लेवरची आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आलेली आहे. आंब्यांचं सीझन आलं की ही रेसिपी बरेच जण ज्यांना मँगो आईस्क्रीम आवडते, मँगो फ्लेवरची आईस्क्रीम आवडते ते बनवतातच. तर चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथं 2 आंबे घ्यायचे आहेत मोठ्या साईजचे आणि त्याचा पल्प काढून याची चांगली बारीक प्युरी तयार करून घ्यायची मिक्सरमध्ये. बघा या पद्धतीने. आता मँगोची प्युरी तयार झाल्यानंतर इथं मी एक बाउल घेतला आहे. हा बाउल मी कमीत कमी अर्धा तास फ्रीझरमध्ये ठेवून एकदम थंड करून घेतला आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये बर्फ आणि थंड पाणी घेऊन ते बाउल त्यामध्ये ठेवून घ्या आणि त्यामध्ये 1.5 कप एवढं व्हिपिंग क्रीम घ्या. आता ही व्हिपिंग क्रीम आपल्याला बीटरने चांगलं बीट करून घ्यायचं आहे. हे व्हिपिंग क्रीम आपल्याला तोवर बीट करून घ्यायचं आहे जोवर एकदम हलकं आणि असं घट्ट तयार होत नाहीत. बघा या पद्धतीने ही व्हिपिंग क्रीम एकदम हलकी आणि घट्ट तयार झाली आहे. आता यामध्ये आपण जी आंब्याची प्युरी तयार केली होती ती सगळी प्युरी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगलं व्यवस्थित असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचंय. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये ना कमीत कमी 200 ml एवढं कंडेन्स मिल्क घ्यायचं आहे. इथं मी अमूल कंपनीचं 200 mlचं कंडेन्स मिल्क घेतलं आहे. कंडेन्स मिल्क टाकल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर टाकायची गरज पडत नाही किंवा मग व्हिपिंग क्रीम ही सुद्धा थोडी गोड असते त्यामुळे त्यामध्ये साखर टाकायची गरज पडत नाही. आता यामध्ये मँगो फ्लेवरचं येलो कलरचं थोडंसं फूड कलर 4-5 ड्रॉप असे टाका आणि मिक्स करून घ्या. त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाका. ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीने टाका. मी तर काजू, बदाम, पिस्ता असं सगळं घेतलं आहे. ड्रायफ्रुट्स हे टोटली ऑप्शनल आहे. आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर यामध्ये थोड्याशा आंब्याच्या बारीक कापून फोडी टाका. मिक्स करून एखाद्या मॉडमध्ये किंवा तुमच्याकडे असं भांडं नसेल किंवा मॉड नसेल, तर तुम्ही एक रिकामा आईस्क्रीमचा डबा तुमच्याकडे असेल, त्यात जरी याला सेट करायला ठेवलं तरी चालेल. त्यामध्ये हे सगळं आईस्क्रीमचं मिश्रण टाकून घ्या. वरतून थोडंसं ड्रायफ्रुट्स आणि केसर घाला आणि याला कमीत कमी 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये ठेवून घ्या. हे जर रात्रभर तुम्ही फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवली ना, तर एकदम भारी रिझल्ट मिळतो. तर बघा, छान अशी मँगो आईस्क्रीम इथं तयार झाली आहे. आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.